देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे। बुलढाणा जिल्ह्यातही कोरोनाचे संकट अधिक गडद बनत चालले आहे। दररोज जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यात अगोदर कोरोनामुक्त असलेल्या खामगाव तालुक्यात आता मात्र कोरोनाने कहर केला असून शहर कोरोना हॉटस्पॉट बनत चालले आहे। दररोज शहरात 10 ते 20 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून यामुळे प्रशासनावर ताण पडत आहे। कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी प्रशासनाने सरतीचे प्रयत्न करीत असले तरी कोरोनाला आळा घालण्यात मात्र यश मिळताना दिसून येत नाही। शहरात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता 10 ते 12 जुलै पर्यंत जनता कर्फ्यू पाडावा असे आवाहन खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी केले होते। त्यांच्या या आव्हानाला व्यापारी, मोबाईल असोसिएशन, बार असोसिएशन सह संपूर्ण शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तिन्ही दिवस शहर कडकडीत बंद होते। असे असले तरी शहरात मात्र कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे। यामुळे रविवारी अनेक सामाजिक संघटना, विविध समाजाचे प्रमुख व अनेक नागरिकांनी शहरात आणखी काही दिवस जनता कर्फ्यू वाढवावा अशी मागणी आमदार फुंडकर व प्रशासनाकडे केली होती। याचा गांभीर्यपूर्वक विचार करून रविवारी 12 जुलै रोजी स्थानिक नगर परिषदेमध्ये दुपारी आमदार फुंडकर व प्रशासकीय अधिकारी व शहरातील काही नागरिकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। यामध्ये खामगाव शहरात आणखी 3 दिवस म्हणजे 13 ते 15 जुलै पर्यंत जनता कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला। खामगाव शहरात टेस्टिंगची संख्या वाढविण्यात आल्यामुळे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील 3 दिवस जनता कर्फ्यू पाडण्याचे आवाहन केले होते। त्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी आणखी उपाययोजना गरजेच्या असून सर्व प्रशासकीय अधिकारी व नागरिकांशी चर्चा करून आणखी 3 दिवस जनता कर्फ्यू वाढवण्यात आला आहे। तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी केले आहे। ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर। नमस्कार। आज आम्ही नगरपालिकेमध्ये एक सर्व संघटनांची बैठक घेतली। व्यापारी असोसिएशन, कृषी संलग्न सेवा, मोबाईल असोसिएशन, हार्डवेअर, कपडा व्यापारी, सराफा व्यापारी सगळ्यांचं मत घेतलं आणि मागे जो जनता कर्फ्यू 3 दिवस आपण पाळतो आहे याबद्दल मी सर्व खामगावकरांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारसुद्धा मानतो की त्यांनी इतका चांगल्या रीतीने कर्फ्यू यशस्वी केला। पण या कर्फ्यू वाढवण्याची गरज अजून 3 दिवस आहे आणि सर्वांची चर्चांती हेच आलं की 3 दिवस हा कर्फ्यू वाढवला गेला पाहिजे आणि सगळ्यांनी हा निर्णय केला आणि सोमवार, मंगळवार, बुधवार हा कर्फ्यू आपण वाढवतो आहे आणि सर्वांनी हा पाळावा मी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो, आव्हान करतो। सोशल मीडियावर ज्या प्रमाणात जे बातम्या छापून येतात आहे आणि ते सांगण्यात येत आहे की 30 रुग्ण सापडले, 40 सापडले, या खऱ्या अर्थानं ह्या चुकीच्या बातम्या आहेत आणि यामुळे गावामध्ये घबराटाचं वातावरण निर्माण होते। त्यामुळे आज आम्ही SDO साहेबांना अशा सूचना केल्या आहेत की शासनाच्या स्तरावर रोज एक खामगावसाठी बुलेटिन काढलं गेलं पाहिजे आणि ज्याच्या माध्यमातून किती रुग्ण आढळले, किती काय अवस्था आहे याबद्दल माहिती दिल्या गेली पाहिजे आणि त्या सूचनेचं पालन त्वरित ते करतील असं त्यांनी हमी दिली आहे। त्यामुळे आपल्या गावात घबराट याच्या पुढे राहणार नाही याची आम्ही खबरदारी। वरिष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।